सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आपण कधी वेळ काढतो, प्रियजनांसोबत काही क्षण घालवतो, समुद्राच्या लाटांवर बोटीतून फिरायचं, निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. असं सगळं काही मनात ठेवून आपण निघतो. पण नियतीचा खेळ कधी कुठं नेईल हे कोणालाही ठाऊक नाही. एका क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदलतं. ज्यांचं आयुष्य सुट्टीच्या आनंदासाठी सुरू झालं होतं ते काही क्षणात समुद्राच्या लाटात विरून गेलं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने निघालेली एक बोट प्रवाशांच्या आनंदाने गजबजलेली होती. पण दुर्दैवाने त्यांची ही सुखद सफर अखेरची ठरली. 14 जणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं काही व्यवस्थित चाललंय, पण पुढच्या क्षणी काय होईल हे फक्त देवच जाणतो. या घटनेने मन सुन्न झालं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं आणि कसं घडलं. एक आनंददायी प्रवास एका क्षणात भयानक दुःखद अपघातात बदलला. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात असलेल्या नीलकमल नावाच्या बोटीला भारतीय नौदलाच्या एका वेगवान स्पीड बोटने धडक दिली. या धडकेमुळे बोट कुलटली आणि समुद्रात सर्वजण बुडण्याच्या स्थितीमध्ये आले. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यात 10 प्रवासी आणि 3 नौदल कर्मचारी समाविष्ट आहेत. 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांना दिली. परंतु या आकडेवारीमध्ये अजून काही लोक बेपत्ता असू शकतात आणि गुरुवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत व्यक्ती बोटीतच अडकून पडली होती. आता तब्बल अशी 14 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भारतीय नौदलाच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. त्यांनी सांगितलं की या घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला राज्य सरकारकडून 5 लाख रुपये मदत दिली जाईल. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल. तर मित्रांनो, नीलकमल नावाच्या बोटीच्या या अपघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आणि ते 2 कारणांमुळे घडले. भारतीय नौदलाच्या स्पीड बोटीचे इंजिन टेस्टिंग आणि तांत्रिक बिघाड. आजूबाजूच्या इतर बोटींनी मदत केली आणि अनेकांच्या जीवाची रक्षा केली. पण या घटनेला जबाबदार कोण आहे? आपण सर्वजण विचार करत असाल की या घटनांमध्ये सुरक्षा उपाययोजना योग्य ठरल्या का? तुमचं मत काय आहे? आम्हाला तुमचा विचार आवडेल. कृपया कमेंट्समध्ये कळवा.